नमस्कार. मी विकास जोशी याच महाविद्यालयामध्ये पेंटिंग विभागात शिकवतो. बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळजवळ 10 वर्षानंतर आपल्या नागपूर नगराच्या तमाम कला रसिकांच्यासाठी या 64व्या महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विभागाच्या प्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयाने करवले आहे. कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या नेतृत्वाखाली ह्या प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कलेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने केलं जातं. यावर्षी आपल्या नागपुरात निवड झाली आणि त्यामुळे या आयोजनामागे आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की विदर्भातल्या सगळ्या कला रसिकांपर्यंत विद्यार्थ्यांच्या कलाकृती पोहोचवताना वेगवेगळ्या प्रकारच्या विभागातील कलाकृती त्यांच्यापर्यंत नेताना जो एक आनंद असतो त्यामध्ये शाळांपर्यंत पोहोचता यावं, कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता यावं हा खरा उद्देश असतो. कला संचालनाने 1965 मध्ये ह्या प्रकारच्या आयोजनाची सुरुवात केली. यावर्षी त्याला 64 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे काय होतं, महाराष्ट्राच्या कलात्मक सांस्कृतिक वातावरणामध्ये या अशा प्रदर्शनांमधून एक उत्साह तयार होत असतो आणि ही ऊर्जा पुढच्या पिढीसाठी अतिशय योग्य अशी असते, वातावरण तयार करणारी अशी असते. म्हणून अशा प्रदर्शनांचं आयोजन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये केलं पाहिजे हा त्यामागचा खरा उद्देश आहे. नागपूर आणि आसपासच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, ज्यांना अशी ही माध्यमं या क्षेत्रातील वेगवेगळ्या संधी या निमित्ताने उपलब्ध होतात आणि त्यांच्यापर्यंत जर कला आपण पोहोचवली तर मला वाटतं निश्चितच हा एक चांगला परिणाम याचा पुढे तरी दिसून येईल. कारण प्रत्येक जण मुंबईपर्यंत जाऊ नाही शकत. त्यामुळे मुंबईतून जर का अशी प्रदर्शनांचं आयोजन आपल्यापर्यंत आलं, याची संधी जी असते या नागपूर नगरातल्या तमाम कला रसिकांनी घ्यायला हवी. एवढं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं. आमच्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता, आमच्या महाविद्यालयातील सर्व माझे सहकारी, शिक्षक, विद्यार्थी यांच्या सगळ्यांच्या सहयोगाने हे प्रदर्शन उभं करताना मला जास्त आनंद झाला. नागपूरकर रसिकांना माझी विनंती आहे की या प्रदर्शनामध्ये त्यांनी अवश्य यावं, कलाकृती बघाव्यात, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं एवढी एक कळकळीची विनंती मी त्यांना एक शिक्षक म्हणून नक्कीच करतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर किशोरी मिळे, सहाय्यक प्रदर्शन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन विद्यार्थी विभाग, शासकीय कला व विकल्प महाविद्यालय नागपूर येथे दिनांक 10 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित केला होता. आजचा अंतिम दिवस आहे या राज्यकला प्रदर्शनाचा. या राज्यकला प्रदर्शनासाठी पूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 4000 एंट्री आहेत. त्यातून सिलेक्टेड 900 एंट्रीज प्रदर्शन आपल्या महाविद्यालयात सुरू आहे. मागील 5 दिवसापासून या महाविद्यालयाच्या पूर्ण परिसरामध्ये प्रदर्शन आहे. यामध्ये जवळपास 700-800 एक्झिबिशन सुरू आहे. ड्रॉइंग अँड पेंटिंग, लाईट आर्ट, शिल्पकला, वास्तुकला, इंटेरियर, धातुकाम, पॉटरी असे वेगवेगळे विषय, आर्किटेक्चर डिप्लोमा अशा वेगवेगळ्या विषयांचं प्रदर्शन इथे तुम्हाला बघायला मिळेल. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास विद्यार्थ्यांनी कलाकृती इथे पाठवलेल्या आहेत आणि त्या सिलेक्टेड कलाकृतींचं हे प्रदर्शन नागपूरकरांसाठी आणि स्पेशली विदर्भातील लोकांसाठी ही मोठी पर्वणी होऊन खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या प्रदर्शनाला बघायला मिळाला. या राज्यकला प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कला पोहोचली पाहिजे. विशेष प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे होते विदर्भ राज्यकला प्रदर्शन वेगवेगळ्या भागातील कला भरवण्यात येतं, वेगवेगळ्या जिल्ह्याला दर्शनाचा आस्वाद देण्यात येतो. जवळपास 10 ते 12 कलाकृतीला आपल्या महाविद्यालयातून घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने इथे झालेला. यासोबतच या महाविद्यालयामध्ये अनेक उपक्रम असतात, त्यात अनेक प्रदर्शनी असतात. मागेच राजाराणी वर्मांच्या लिथोग्राफच्या प्रिंटचं प्रदर्शन झालेलं आहे. आता 17 मार्चपासून वार्षिक कला प्रदर्शन या महाविद्यालयात सुरू होत आहे. अनेक आर्ट ॲक्टिव्हिटी या महाविद्यालयात होत असतात आणि विद्यार्थी आणि कलारसिक त्याला भेट देतात.
फर्स्ट ईयर, ओके। आपकी कुछ पेंटिंग्स वगैरह लगी है इसमें? अभी तक नहीं। अच्छा, कौन सा डिपार्टमेंट है वैसा आपका? जीडी करे अप्लाइड में, ओके। तो यहाँ की क्या खासियत, कौन सी पेंटिंग अच्छी लगी वैसे? अच्छा, ये तो इसके बारे में कुछ बता सकते हो थोड़ा? अभी जो लाइफ चल रहा है, हाँ। आजकल के जो बात है, हाँ। वो पढ़ाई करते टाइम बोर हो रहा है। हाँ। जैसे फोन में पोस्ट किया कि नहीं करना चाहिए मुझे काम, फिर से बोर हो गया कि नहीं करना है। अच्छा, तो कन्फ्यूजन लाइफ जी जो होती है, confused life चल रही है। ओके। तो इस तरह से ये जो पिक्चर्स जो भी कोई है आर्टिस्ट, उसने जो ये डेवलप किया था, आपको क्या लगता है कि इसमें और कुछ चेंजेस होने चाहिए थे या फिर जो भी है वो सफिशिएंट है? मेरा नाम है अक्षत विसरिया, मैं मुंबई आदित्य कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट्स का स्टूडेंट हूँ, फर्स्ट ईयर। ये है लियोनार्डो दा विंसी का पोर्ट्रेट तो है, बट उसको एक न्यू वे, पॉप आर्ट जिसको बोलते हैं, उसमें वाइब्रेंट कलर, जो कलर्स आंखों में एकदम चमके, जैसे कि येलो हो गए, ऐसे रेड, ये जो इसमें जो भी कलर्स हैं, तो उसको ऐसे कलर्स को कहाँ कहाँ करना है और कैसे करना है, उसके ऊपर थोड़ा रिसर्च करना पड़ता है, जिससे ये जो लाइंस है, जो ओल्ड पीपल होते तो उनके यहाँ पे भी वो लाइंस आती है, उस हिसाब से वो सब सोच के यहाँ पे मैंने वो कलर्स ये किए। बैकग्राउंड भी उसी वे में, पॉप आर्ट हो गया, उसको एक अलग टर्म आप सर्च करोगे तो WPAP स्टाईल भी बोलते हैं। अशा सगळ्याच ज्या आपण एंट्रीज सिलेक्ट झालेल्या आहे, एकूण 43 मुलांपैकी 17 एंट्रीज आमच्या सिलेक्ट झालेल्या आहे। त्यापैकी ही जी पहिली ज्याला पारितोषिक भेटलेलं आहे, श्रावणी हे पेंटिंग आहे। त्यानंतर नेक्स्ट हे एक ड्रॉइंग आहे जे आमच्या फर्स्ट इयर स्टुडंट्स आहे। त्यानंतर वरचं एक ड्रॉइंग आहे जे आमच्या फर्स्ट इयर स्टुडंट्स आहे, हे पण एक ड्रॉइंग आहे जे फर्स्ट इयर स्टुडंट्स आहे। त्यानंतर मधुबनी पद्धतीमध्ये केलेलं आहे, हे कॉम्पोजिशन आहे, हे पण आमच्या आदित्य कॉलेजचं आहे। त्यानंतर पुढचं एक 2D 3D म्युरल आर्ट आहे, ते सेकंड इयरच्या स्टुडंट्स आहे, निर्जला म्हणून स्टुडंट आहे। त्यानंतर हे फर्स्ट इयरच्या स्टुडंट्स आहे, अक्षत ज्याच्याशी आपण बोललात, हे फर्स्ट इयरच्या स्टुडंट्स आहे, हे सुद्धा आमच्या फर्स्ट इयरच्या स्टुडंट्स आहे, दोषी भूमी म्हणून। त्यानंतर वरती एक सेकंड इयरच्या स्टुडंट्स आहे, ते कॅनव्हास वर्क आहे, ते केलेलं आहे। अजून काही त्या बॅक साईडला आहेत। काय नोटिंग करताय तुम्ही? काय नोटिंग करताय? अच्छा, हे कसं वाटलं ते लिहिताय? अच्छा, तुम्हाला यात आवड आहे का पेंटिंग्समध्ये? हां, भविष्यात तुम्ही आर्टिस्ट बनणार? हां, इच्छा आहे? अच्छा, हे हॉबी आहे, ड्रॉइंग करता तुम्ही शाळेत?
अच्छा, मग यातनं काय तुम्हाला नवीन शिकण्यासारखं मिळालं या सगळ्या पेंटिंग्स बघून? म्हणजे मेंटली त्यांनी अच्छा, पहिल्यांदा बघितलंय तुम्ही. बरं, मग काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये? किती कन्फ्युजन वाटतंय? कसं केलं, काय केलं, किती प्रश्न आले मनात तुमच्या असे? जोरात मला कोणाकडे विणार आहे? ज्यांनी बनवलं त्यांच्याकडनं. तर मग आता तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेणार, विचारणार की इथे जे स्टुडंट आहेत ज्यांच्या पेंटिंग्स पण लागलेल्या आहेत त्यांना पण बरंच काही माहिती आहे, त्यांना विचारणार तुम्ही? ही उत्सुकता लागून राहिली. याच्यानंतर परत तुम्ही असे पेंटिंग्स बघायला येणार का? एक्झिबिशन्स बघायला येणार? म्हणजे फार आवड आहे. तर भविष्यात पुढे काय बनायचं आहे तुम्हाला? आर्टिस्ट, आर्किटेक्चर की आणखी काही? फॅशन डिझायनर. बरं, फॅशन डिझायनिंगमध्ये या सगळ्या गोष्टीचा काय फायदा होतो? काय वाटतं? हां 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 ओके. कलर्स को मिक्स करना है, हाँ डिजाइन्स कलर्स की जो उस पे चाहिए रहती है हाँ. डिजाइन करना है। ओके, तो ओवरऑल आपको इससे पूरा मतलब नॉलेज मिल रहा है आपके फ्यूचर के लिए, जो आपका ड्रीम है, फ्यूचर ड्रीम, उसके लिए. ओह अच्छा, एग्ज़ाम दी है. तो आपको क्या लग रहा है कि मतलब आपने जो किया वो बेसिक था, है ना? बेसिक था. तो इससे आपको कितनी आइडिया आ रही है अभी? क्या आ रहा है कि और मेहनत करनी है यहाँ तक पहुँचने के लिए? ओके, बहुत सारी मेहनत करनी है. कौन से स्कूल से हो आप लोग? अच्छा, आपके साथ कोई आया है? ओके. नमस्कार मॅम, माझं नाव चैतन्य इंगळे आहे. मी सध्या अचिव्ह स्कूलला वर्क करतो आहे ॲज अ कला शिक्षक म्हणून. आणि इथे मी स्टेट आर्ट एक्झिबिशन बघायला माझ्या विद्यार्थ्यांना पण घेऊन आलेलो आहे. विद्यार्थ्यांमध्ये थोडंसं आर्ट फील्डबद्दल नॉलेज होणं आणि त्यांना कॉन्सेप्ट कळणं, बाकी सगळ्या गोष्टी मीडियम कळणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी त्यांना सगळं इथे घेऊन आलेलो आहे. आणि त्यांना नवीन नवीन मीडियामध्ये पेंटिंग्स आणि ड्रॉइंग्स बघून थोडंसं इन्स्पिरेशन मिळेल आणि ते त्या फील्डमध्ये काहीतरी करू शकतील, त्या फील्डमध्ये पण करिअर घडू शकतात, असं त्यांना गाईड करण्यासाठी मी इथे सगळ्यांना घेऊन आले. फ्युचरमध्ये आर्टिस्ट घडायलाच ते यांचं हे आता सध्या बेस आहे. त्यांचा बेस स्ट्रॉंग करणं आणि या आर्ट फील्डबद्दल माहिती देणं हे आपलं काम आहे. सर्व कला शिक्षकाचं हे महत्त्वाचं काम आहे की विद्यार्थ्यांना आर्ट फील्डबद्दल सांगणं आणि आर्ट फील्डबद्दल सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे विद्यार्थी माझे भरपूर इंटरेस्टेड आहेत गाईड करण्याला. मी आता इथे आर्ट कॉलेजला घेऊन आलेलो आहे. छान वाटतं, खूप मजा येते. पेंटिंग दिसून खूप मजा येते. अच्छा, काय शिकायला मिळालं या पेंटिंगमधनं? या पेंटिंगला मला शिकायला मिळालं की रिअलिस्टिक पेंटिंग काय असते, अच्छा. रिअल आर्ट, मॉडर्न आर्ट, क्रिएटिव्ह काय असते तुमच्या मनापासून. हां. काय वाटतं पुढे पुढे किती फायदा झाला हे बघून? आता काय नवीन नवीन कन्सेप्ट आल्यात का मनात अशा की आपण असं केलं पाहिजे, ड्रॉइंगमध्ये तसं केलं पाहिजे, असं काही वाटतंय का हे पेंटिंग्स बघून? खूप नवीन नवीन कॉन्सेप्ट पाहायला भेटले आम्हाला. अच्छा. तर त्याच्याने आम्हाला खूप फ्युचरमध्ये हेल्प होईल न्यू कॉन्सेप्ट काढायसाठी. बरं, फक्त फ्युचरमध्येच होईल की आताही तुम्ही ड्रॉइंग करताय? बेस जे आहे ते बेस टाकले. अच्छा. पुढं कोण बोललाय? बोला बोला, सांगा तुम्हाला कसं वाटलं? इथे आल्याबद्दल मला खूप छान वाटलं. हां. नवीन नवीन पेंटिंग पाहायला भेटल्या, वेगळे वेगळे क्रिएटिव्ह आर्ट्स, ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट्स, वेगळे वेगळे कॉन्सेप्ट कशी स्कल्पचर आर्ट्स पाहायला भेटल्या मला. अच्छा, तुझी आवड कशात आहे? स्कल्पचर आर्ट आहे, ड्रॉइंग आहे, माझी आवड स्केचमध्ये आहे. स्केचेस आहे. मग स्केचेस किती बघितल्या तू इथे आता? आता इथं बरेचसे स्केचेस आहे. अच्छा. पेंटिंग्स पण आहे, स्केच पण आहे. काय नवीन आयडिया आली तुला स्केचेस बघून? स्केचमध्ये आपण नवीन मीडिया यूज करू शकतो, नवीन वेगळे वेगळे पेपर्स यूज करू शकतो, अजून चारकोल पण यूज करू शकतो. अच्छा. माझं नाव निकुंज आहे. मी अचिव्हर्समध्ये शिकतो. मला इथे येऊन खूप चांगलं वाटलं. नमस्कार, सुरेंद्र कोहपरे केलेलं आहे आणि सध्या माझं स्कल्पचरमधून काम चाललेलं आहे. त्या मुलांनी केलेलं आहे आणि खूप छान केलेलं आहे.
असे नेहमी प्रमाणे जर दरवर्षी जर स्टेट आर्टचं इथे एक्झिबिशन झालं तर बऱ्याच मुलांना स्कोप मिळेल, खास करून नागपूरच्या मुलांना. या प्रदर्शनाची जवळजवळ 4 ते 5 महिने तयारी सुरू असते. सगळ्या आर्ट स्कूल्स मध्ये विद्यार्थ्यांची चित्र आधी मागवली जातात. यासाठी काही आर्ट स्कूल जे आहेत ती आपली तयारी करतात, विद्यार्थ्यांची अशा प्रकारची चित्र यावीत या प्रदर्शनांमध्ये अशी तयारी करून घेतली जात असते. वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे विषय शिकवले जातात तशा असाइनमेंट्स तयार केल्या जातात आणि त्याचं प्रदर्शन इथे केलं जातं. इथे एक कलाकृती आहे, एक स्त्री बसलेली आहे. ह्या मॉडेलचं चित्रण या वर्गातील विद्यार्थी करत असतात. अशा प्रकारची अनेक चित्र या प्रदर्शनामध्ये पाठवली. त्यातील हे एक प्रथम पारितोषिक विजेता चित्र आहे. हे आमच्या नागपूरच्याच विद्यार्थ्याचं आहे योगायोगाने, त्यामुळे आम्हालाही चांगलं वाटतं, आनंद होतो. अशाच पद्धतीची ही पेन्सिल स्केच मधली चित्र असतील, कंपोजिशन्स असतील, स्कल्पचर्स असतील, चित्र असतील, टेक्स्टाईलची चित्र असतील, स्कल्पचर छोटी मोठी वेगवेगळ्या माध्यमातली चित्र आहेत, वेगवेगळ्या माध्यमाची शिल्प आहेत, यांचं आयोजन इथे केलं जातं. आणि अशी सगळी जवळजवळ 4000 कलाकृती ह्या प्रदर्शनासाठी पाठवण्यात आल्या होत्या. त्यातून ह्या प्रदर्शनात लावण्यासाठी 1000च्या आसपास कलाकृती निवडल्या गेल्या. आणि त्या निवडायच्या कशा, निवडणार कोण, याची सगळी एक यंत्रणा दरवर्षी तयार असते. यामध्ये वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळे परीक्षक असतात, वेगवेगळ्या आर्ट स्कूल्सचे काही शिक्षक किंवा व्यावसायिक चित्रकार सुद्धा त्यामध्ये सहभागी असतात आणि त्यांच्या थ्रू ही चित्र निवडली जातात. आणि 2 पद्धतीने, एक निवड पद्धती असते आणि नंतर पारितोषिकांसाठी एक वेगळी समिती असते. अशा 2 पद्धतीने त्यांना पारितोषिक दिली जातात. अशा या आयोजनातून 1000 कलाकृतींचं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. माझं नाव सोज्वल जितेंद्र पडवायकर. मी सध्या ATD फर्स्ट इयरला आहे. माझं गव्हर्नमेंट कॉलेज आर्ट अँड डिझाईन नागपूर. माझी पेंटिंग आहे, 2D केलेलं आहे मी. आम्हाला ॲक्च्युली असाइनमेंट मिळालं होतं. जे टॉपिक होतं इंडोर्स गेम्स होते, ज्यामध्ये चेस, लुडो आणि स्नेक लॅडर हा गेम होता. तर त्याला मी तो कंपोज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॉलेज स्टूडेंट हो, तो कैसी लगी ये पेंटिंग्स, एग्जीबिशंस टोटली मतलब? अच्छा, आप फर्स्ट ईयर के स्टूडेंट हो, तो यहाँ से कितना सीखने को मिलने वाला है आपके? अच्छा, ओके. अच्छा, तो इसके बारे में बताइए मुझे कुछ. ये 2D डिज़ाइन है. लाइक मेरा टॉपिक था पिकासोस पेंटिंग्स. मैंने सारे उनके जो मेन या फिर फेमस पेंटिंग्स थे उन सबको कोलैबोरेट करके उनकी जो मेन थीम थी, जैसे बोल्ड स्ट्रोक्स थे, बोल्ड कलर्स थे, तो वो सब कंबाइन करके नेहमी अक्षत विसरिया. मैं मुंबई आदित्य कॉलेज ऑफ आर्किटेक्चर में मेरा एडमिशन है. मेरा पेंटिंग जब सिलेक्ट हुआ तो मेरे को ऐसा मतलब एक्सप्रेस ही नहीं हुआ, क्योंकि मैं एकदम शॉक था कि पहली बार ऐसा पेंटिंग. मेरे को तो पहले सर की तरफ से पता चला कि स्टेट आर्ट ऐसे कंपटीशन है, उन्होंने थोड़े बहुत आइडियाज से पता चला कि ऐसे ऐसे आर्ट वर्क करने चाहिए जो एकदम हर कोई करता है, बट थोड़े अलग होने चाहिए उससे. तो मेरा पेंटिंग वहाँ पे है कॉर्नर में, वो सिलेक्ट हुआ तो मेरे को बहुत अच्छा